नमस्कार. सर्वांचे सर्वप्रथम खूप खूप आभार डॉक्टर डेबद्दल दिलेल्या शुभेच्छांबद्दल. आज एकाने एक प्रश्न विचारला. तो म्हणजे, "डॉक्टर, आम्हाला या पावसाळ्यामध्ये, या सीझनमध्ये कुठलं पंचकर्म केलं पाहिजे?" त्यासोबत एक इन्क्वायरी देखील आली होती. ती म्हणजे आम्हाला अभ्यंग पंचकर्म करायचं आहे. तर अभ्यंग म्हणजे पंचकर्म होय का? तर नाही. अभ्यंग म्हणजे मसाज, फुल बॉडी मसाज, फुल बॉडी डीप टिश्यू ऑइल मसाज, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी तेलाने संपूर्ण शरीराला मसाज केला जातो. त्याने निश्चितच या सीझनमध्ये पाऊस आता सध्या खूप चांगला पडतोय, चांगली सुरुवात झाली आहे. टेम्परेचरमध्ये खूप चांगला बदल झाला आहे. त्याच्यामुळे निश्चितच शरीराला खूप चांगला फायदा होईल. पण त्याने संपूर्ण शरीर शुद्धीकरण, डिटॉक्सिफिकेशन होईल का? तर नाही. संपूर्ण डिटॉक्सिफिकेशनसाठी, शरीर शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेलं या सीझनमध्ये पावसाळ्यामधलं महत्त्वाचं पंचकर्म ते म्हणजे बस्ती पंचकर्म. ज्यालाच आपण एनिमा म्हणतो. याच्यामध्ये विशेष औषधी तेलांचा, काड्यांचा उपयोग केला जातो. वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये आपल्या शरीराचा वात खूप जास्त प्रमाणात वाढतो. त्याच्यामुळे शरीरात वेदना होणे, सांधेदुखी, पोटाच्या काही तक्रारी, इम्युनिटी रिलेटेड काही तक्रारी आपल्याला जाणवतात. तर त्याच्यामुळे शरीर शुद्धीकरण करणे, डिटॉक्सिफिकेशन करणे तेवढंच गरजेचं आहे. बस्ती पंचकर्म हे जनरली 5 दिवस, 7 दिवस, 14 दिवस किंवा 21 दिवसांचं त्याचं नियोजन केलं जातं. आपल्या जवळच्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी करूनच याचं नियोजन केलं पाहिजे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला कुठलं पंचकर्म आवश्यक आहे आणि ते किती दिवस करायचं आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल आणि त्याचा तुम्ही उपयोग करून घ्याल. अधिक माहितीसाठी, वैयक्तिक सल्ल्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या आपल्या क्लिनिकच्या नंबरवर संपर्क साधू शकता. पुढे भेटूयात नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.